नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, देशामध्ये प्रत्येक घरी रिचार्ज मीटर बसवला जाणार, म्हणजेच काय तर प्रीपेड मीटर बसवण्याचे काम लवकरच सुरू होणार असे अनेक सोशल माध्यमाच्या माध्यमातून आपल्याला ही बातमी कानावर आली होती। परंतु मित्रांनो, राज्य सरकार नाही तर केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की आता कोणत्याही पद्धतीचा रिचार्ज मीटर किंवा प्रीपेड मीटर हा गावामध्ये किंवा घरगुती वापरामध्ये वापरला जाणार नाही किंवा बसवला जाणार नाही। तरी सुद्धा मात्र काही ठिकाणी काही लोकांना मात्र हा मीटर वापरावाच लागणार आहे, तो सक्तीचा असेल असा निर्णय सुद्धा शासनाने घेतलेला आहे। आपण या व्हिडिओमध्ये रिचार्ज मीटर जसा बंद झालेला आहे तर कोणत्या व्यक्तींना हा मीटर वापरणं बंधनकारक आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सविस्तरपणे सुरुवात करूया। आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज अशी आहे की मागील काही दिवसापासून विजेचे स्मार्ट मीटर येणार अशी चर्चा होती, तशी वर्क ऑर्डर सुद्धा निघाली होती। परंतु या विरोधात वाढत चाललेला असंतोष पाहता राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे। आता पूर्वीचेच पद्धतीने कायम राहणार आहे असे सरकारने म्हटले आहे। ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत शुक्रवारी भाजपाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। याबाबत सामान्य वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही असे स्पष्ट केले असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे आता घरगुती आणि लहान व्यावसायिकांसाठी स्मार्ट मीटर न लावता ते केवळ औद्योगिक आणि मोठ्या वीज ग्राहकांसाठी लावले जातील असे त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे। स्मार्ट मीटरचे कंत्राट कुणाकुणाला दिले होते? अदानी पॉवर, जिनस कंपनी, एनसीसी कंपनी, मॉन्टेलॉक कंपनी या 4 कंपन्यांना हे कंत्राट देण्यात आले होते। साधारण हप्ताभरात हे नवीन मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू होणार होती। परंतु आता फडणवीस यांनी सामान्य वीज ग्राहकांकरिता स्मार्ट मीटर आणले जाणार नाही असे स्पष्ट केल्याने नागरिकांना एक दिलासा निर्माण झालेला आहे। ग्राहकांना अशी माहिती मिळाली होती की जसं आपण आपला मोबाईल रिचार्ज करतो त्या पद्धतीने आपण मोबाईलला रिचार्ज करण्यासारखंच आपल्याला स्मार्ट मीटर सुद्धा रिचार्ज करावा लागणार आहे। ग्राहकांना मोबाईलवर किती वीज वापरली, किती रक्कम शिल्लक आहे याविषयी माहिती मिळणार होती। त्यामुळे आर्थिक नियोजनानुसार वीज वापर किती करायचे हे सुद्धा ग्राहकांना नियोजन करता येणार होते। निवडणुकीसाठी नाराजगी नको, दरम्यान विधानसभा तोंडावर आहे। या निवडणुकीच्या तोंडावर जनतेची नाराजगी आता सरकार ओढवणार नाही। वीज ग्राहक आणि वीज कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत असंतोष होताच या कारणामुळे विजेचे बिल अधिक येईल असे ग्राहक म्हणत होते, तर कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर स्मार्ट मीटरमुळे गदा येईल असेही काही कर्मचाऱ्यां संघटनेचे मत होते। त्यामुळे हा घेतलेला निर्णय अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाचा असल्यामुळे सर्वांना दिलासा मिळणार आहे। याचा फायदा कर्मचारी तसेच ग्राहकांना सुद्धा होणार आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती या ठिकाणी देण्याचा समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। स्मार्ट मीटर जे येणार होते ते आता येणार नाही। ज्या पद्धतीने आता आपण जे मीटर वापरतोय तेच मीटर आपल्याला कंटिन्यू वापरावे लागणार आहे। ही अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे। सदर व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।